ऐका ऐका आजची बातमी ऐका। आजच कुठेतरी मी वाचलं की सोयाबीनचे दर हे स्थिर झालेले आहेत। आता तुम्ही म्हणता कुठले तरी वायदे झालेले आहेत। या कपोल कल्पित कोणीतरी काहीतरी बातमी सोडते, त्याच्यावर तुम्ही जाऊ नका। शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीनचा भाव बघून डोक्याला हात लावलाय का? 4000 ते 4500च्या घरात अडकलेली गाडी पुढे सरकणार की नाही, हाच प्रश्न सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पडला आहे। जानेवारी महिना सुरू झालाय आणि नवीन वर्षात सोयाबीन आपल्याला अच्छे दिन दाखवणार की पुन्हा निराशा करणार, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुराव्यासहित बघणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सिक्रेट टिप देणार आहे की नेमकं सोयाबीन आता विकायचं की साठवून ठेवायचं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती नुकसानदायक ठरू शकते। मंडळी, आधीपासून समजून घेऊया की सध्या भाव का वाढत नाहीये। बघा, मुख्य कारण हे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझील आणि अमेरिकेत सोयाबीनचं बंपर उत्पादन झाले आहे। जगात सोयाबीनचा पुरवठा जास्त आहे आणि मागणी त्या मानाने कमी आहे, त्यामुळे जागतिक बाजारात मंदीची लाट आहे, ज्याचा थेट परिणाम आपल्या लातूर, अकोला, वाशिम आणि इतर मार्केटवर सुद्धा होत आहे। सध्या हमी भाव MSP 4892 रुपयावर आहे, पण खासगी बाजारात शेतकऱ्यांच्या हातात 4200 ते 4400 रुपये पडत आहेत। मग आता जानेवारीत काय जादू होईल का? शेतकरी मित्रांनो, घाबरून जाऊ नका, कारण नाण्याची दुसरीही बाजू असते। जानेवारी महिन्यात भाव वाढण्याची काही ठोस कारणं आहेत। जानेवारी आणि फेब्रुवारीत लग्न सराई जोरात असते, त्यामुळे खाद्यतेलाची मागणी प्रचंड वाढते। मागणी वाढली की दरांना थोडासा आधार मिळतो। थंडीच्या दिवसात चिकन, अंड्याची मागणी वाढते। कोंबड्यांना खाण्यासाठी जी सोयाबीन लागते तिची मागणी वाढल्याने सोयाबीनला उठाव मिळू शकतो। सरकारने खाद्यतेल आयातीवर जे शुल्क वाढवलं आहे, त्याचा परिणाम आता हळूहळू जाणू लागणार आहे। आता येऊया मुख्य मुद्द्यावर। भाव वाढणार म्हणजे काय? 6000 की 7000 होणार? तर मित्रांनो, खोट्या आशेवर राहू नका। तज्ञांच्या मते जानेवारीत मोठी झेप घेण्याची शक्यता कमी आहे, पण चांगली बातमी ही आहे की जानेवारीच्या मध्यापर्यंत किंवा अखेरीस भाव 200 ते 300 रुपयांनी सुधारू शकतात। म्हणजेच जो भाव 4300 आहे तो 4600 पर्यंत जाऊ शकतो। हमी भावाचा दर हा 4892 जवळपास पोहोचण्यासाठी मार्केटची धडपड सुरू आहे। मग आता तुम्ही काय करायचं? जर तुम्हाला पैशाची तातडीची गरज नसेल तर थांबा आणि पहा। हे धोरण ठेवा की एकदम सगळं सोयाबीन बाजारात ओतू नका, टप्प्याटप्प्याने माल विका। जानेवारीच्या 15 तारखेनंतर बाजारात कल बघा। जर भाव हा 4700 4800च्या आसपास गेले तर थोडा माल विकून मोकळे होणे शहाणपणाचे ठरेल, कारण फेब्रुवारी नंतर पुन्हा आवक वाढू शकते। मित्रांनो, शेती हा जुगार आहे, पण अभ्यासपूर्ण निर्णय घेतला तर नुकसान टाळता येते। तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुमच्या भागात आजचा सोयाबीनचा भाव काय आहे आणि तुमच्या मते जानेवारीत भाव वाढेल का, हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। मी प्रत्येक कमेंट वाचतो। माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। अशाच अचूक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम।